नमस्कार सगळ्यांना. आज आहे 4 जानेवारी. तर जानेवारीचा हप्ता म्हणजे 7वा हप्ता कधी येणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आतापर्यंत सगळ्या महिलांना जुलै ते डिसेंबरचे जे पैसे आहेत, असे 6 हप्ते मिळून त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तर आता महिलांचं लक्ष लागलेलं आहे, की आता जानेवारीचा 7वा हप्ता जो आहे तो कधी येणार. ठीक आहे. आता खूप आनंदाची बातमी आहे महिलांसाठी आहे. 7वा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे. आज 5 वाजल्यापासून पैसे तुमच्या खात्यात पडतील. तुम्हाला मोबाईलकडे लक्ष ठेवायचं आहे. कारण आज 5 वाजल्यापासून पैसे तुमच्या खात्यात पडणारच आहेत. तसेच कुठल्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. जिल्ह्यांची लिस्ट आहे, तसेच बँकांची पण लिस्ट आहे, ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता 7वा हप्ता लवकर यावा असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण काही महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. ठीक आहे. आता बघा, महिलांना आतापर्यंत मी तुम्हाला सांगते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 6 महिन्यांचे पैसे जे आहेत ते महिलांना देवेंद्र फडणवीसजी यांनी टाकलेले आहेत किंवा त्या सरकारने टाकलेले आहेत. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे गोष्ट. आता जेव्हा निवडणुका झाल्याच्या नंतर आपल्याला आश्वासन दिलं गेलं, की निवडणुकीच्या निकालानंतर लगेच तुमच्या खात्यात पैसे येतील. डिसेंबरचा जो हप्ता आहे तो. पण तसं काय झालं नाही. पूर्ण 1 महिन्याने आपल्याला पैसे आहेत मिळाले. डिसेंबरचा हप्ता जो आहे तो 1 महिन्याने आपल्याला मिळाला. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण आता ज्या महिलांचे आधीचे पैसे पण राहिले होते त्यांना पण पैसे मिळाले आणि डिसेंबरचा हप्ता ज्यांचा राहिला त्यांना पण सगळ्यांना पैसे आता काय झालेले आहेत ते मिळाले. त्यामुळे महिला खूप खुश आहेत. आणि जसं की महायुती सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांना जे पैसे मिळणार होते ते मिळाले आहेत. कारण विरोधकांनी खूप टीका केली होती या लाडकी बहीण योजनेवर. सगळ्यांना माहिती आहे, की ही फक्त निवडणुकीसाठीच किंवा निवडणुकीपुरती योजना असणार आहे. निवडून आलं की ही योजना बंद होईल. पण असं काही झालं नाही. महायुती सरकारने नंतर पण निवडणुका लागल्या, रिझल्ट लागला त्याच्यानंतर पण महिलांच्या खात्यात पैसे टाकलेले आहेत. त्याच्यामुळे महायुती सरकारने हे जे आश्वासन दिलं होतं हे सगळं पूर्ण केलं. त्यामुळे महिला जास्तीच खुश आहेत. कारण त्यांनी त्यांचं जे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं आणि आपला जो विश्वास आहे महायुती सरकारवर तो कायम ठेवलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यांना पैसे मिळालेत. पण अजून काही महिलांना पैसे नाही मिळाले. त्यांचं काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण आधी पहिल्यांदा तर जानेवारीचा जो हप्ता आहे तुम्हाला तो आता 7वा हप्ता असणार जानेवारीचा. सगळ्यांना माहिती आहे. आतापर्यंत 6 हप्ते जमा झाले. जानेवारी 7वा हप्ता ते येण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून तुम्हाला पैसे पडतील. तुम्हाला मेसेज येईल मोबाईलवर. तुम्ही मोबाईलकडे लक्ष ठेवायचं आहे. मोबाईलवर मेसेज येईल, की एवढे पैसे एवढा हप्ता जो आहे जानेवारीचा तो पडलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला याच्या आधी एकही रुपया आला नसेल तर मात्र तुम्हाला आधार सेटिंग चेक करायचं आहे. कारण ते महत्त्वाचं आहे. ते जर नसेल तर तुम्हाला पैसे खात्यात येत नाहीत. तेवढं लक्षात ठेवा. आधार सेटिंग आजच्याच तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता. आपलं आधार सेटिंग आहे की नाही. घरच्या घरी पण चेक करू शकता. त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे. तो पण तुम्ही पाहू शकता. आता जानेवारीचा जो हप्ता तो महत्त्वाचा हप्ता ठरणार आहे. कारण ज्यांना डिसेंबरचे पैसे नाही आले अजूनपर्यंत, बऱ्याच महिलांना नोव्हेंबरपर्यंत पैसे मिळालेत पण डिसेंबरचा हप्ता नाही आला. त्यांचं काय होणार आहे, त्यांना आता जानेवारीमध्येच म्हणजे जानेवारी हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता म्हणजे 3,000 रुपये असे मिळणार आहे. जानेवारी प्लस डिसेंबर. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी टेन्शन घेऊ नका. त्यांना सगळे पैसे जे आहेत डिसेंबरचा हप्ता प्लस जानेवारीचा हप्ता असे मिळून तर 3,000 रुपये तुमच्या खात्यात पडतील. ठीक आहे. तसेच ज्यांना आतापर्यंत एक पण रुपया आला नसेल त्यांना पण जानेवारी हप्त्यासोबतच मागचे हप्ते पण मिळून जातील. ठीक आहे. पण ह्याची 2 कारणं आहेत. ठीक आहे. एक तर आधार सेटिंग जर तुम्हाला पैसे नसतील आले तर तुमचा आधार सेटिंग नसणार आहे किंवा तुमचा अर्ज बाद झालेला असू शकतो. तुम्हाला आता हे आपला अर्ज बाद झाला आहे का, अप्रूव्ड आहे का, काय आहे ते सगळं तुम्ही चेक करा वेबसाईटवर जाऊन. कारण जर अर्ज बाद झाला असेल तर तुमचा कायमचा अर्ज बाद झाला असेल, इथून पुढे पैसे पडणार नाहीत. त्यामुळे जर तुमचा एक पण हप्ता आला नसेल तर चिंतेची बाब आहे. तुम्हाला व्यवस्थित चेक करायचे काय झालं काय झालं आपल्या फॉर्मचं, काय अप्रूव्ड आहे, रिजेक्ट आहे, काय कुठल्या कारणाने रिजेक्ट आहे. कारण काही कागदपत्रांमध्ये अडचण होऊ शकते किंवा आधार सेटिंग नसू शकते. त्याच्यामुळेच पैसे येत नाहीत. ठीक आहे. जर तुम्हाला पण पैसे आले नसतील तर मला कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा नक्की. कमेंट केल्याने जास्त व्हिडिओ व्हायरल होतो आणि तो सरकारपर्यंत पोहोचतो. तुम्हाला पण डिसेंबरचा हप्ता आला आहे का नसेल आला तर कमेंट करा. आला असेल तरी कमेंट करा. आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला आहे का त्याचं पण कमेंटमध्ये सांगा. जानेवारीचा हप्ता तुम्हाला 1,500नीच येणार आहे. ठीक आहे. 1,500 रुपयेच येणार जानेवारीचे. 2100 रुपये सध्या तरी अजून चालू झालेले नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला जानेवारीचा हप्ता येईल 1,500 रुपयांनी. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला पैसे आल्यात का नाही कमेंटमध्ये सांगा. कारण पैसे नसतील आले तर मात्र चिंतेची बाब आहे. कारण ह्याची 2 कारणं आहेत तुम्हाला सांगितलं मी. आधार सेटिंग ते तुम्ही तर चेक करू शकता तुमच्या बँकेत जाऊन. ठीक आहे. डायरेक्ट बँकेत जा. कुठे काय जाऊ ऑनलाईन वगैरे बघूच नका. डायरेक्ट बँकेत जा. तिथे जाऊन तुम्हाला ते सांगतीलच आधार सेटिंग आहे की नाही बँकेला किंवा तुमचा अर्ज बाद झालेला आहे. ठीक आहे. काही कारणास्तव असेल. कारण आता तुम्हाला माहिती आहे अर्ज पडताळणी परत चालू झालेली आहे. त्याच्यामुळे त्या अर्ज पडताळणीमध्ये तुमचा जर फॉर्म असेल आणि तुम्ही अपात्र असाल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे हे 2 कारणं आहेत. तर तुम्हाला कारण शोधून काढायचं की आपल्याला पैसे का नाही आले ते तुमच्याकडेच आहे. तुमच्या हातात आहे तुम्हाला शोधून काढणं. ठीक आहे. त्यामुळे ते शोधून काढा आणि त्याच्यावर सोल्युशन काढा
जर तुम्हाला लवकरात लवकर पैसे हवे असतील तर लवकरात लवकर ही कामं करा. कारण जानेवारीचा हप्ता आजपासूनच यायला चालू झालेला. परत हा हप्ता चुकला तर तुम्हाला आणि आत्ता पण या टप्प्यात पण तुम्हाला पैसे नाही आले तर तुम्हाला डायरेक्ट फेब्रुवारीची वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सगळे पैसे हवे असतील तर लवकरात लवकर कामे करा, आधार सेटिंग वगैरे सगळं. कारण हा टप्पा चुकला की डायरेक्ट हा फेब्रुवारीच्या टप्प्याची तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. परत उशीर होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे लवकरात लवकर कामं करा जेणेकरून तुम्हालाच लवकरात लवकर पैसे मिळतील. ठीक आहे. काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये सांगा. नक्की आन्सर देईल. धन्यवाद.